फील्डिंग के लिए मैदान पर उतर चुकी है हरमल बॉयज हरमल क्रिकेट टीम। ओपनिंग जोड़ी आ चुके हैं। दोनों टीम एक एक मैच को जीत चुकी है मैदान पर और ये दूसरा मुकाबला शुरू होने जा रहा है और टोटल तीसरा मैच मैदान पर। अंपायर का इशारा खेल के शुरुआत होने का और पुनाजी कलंगुटकर और लेफ्ट हैंडर बैटर विवेक सामने नितेश गडेकर पहला ओवर जो पावर प्ले का लेकर अपने बॉलिंग मार्ग पर। अच्छी गेंद एक और कर लेन के ऑफ स्टंप पर रन के लिए निकले। थर्ड मैन पर शॉट, थर्ड मैन पर फील्डर गेंद को फील्ड करते एक सिंगल और इस एक रन के साथ राष्ट्रोली राखनेश्वर असनोड़ा क्रिकेट टीम ने अपने रनों का खाता शुरू किया मैच का। सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज विवेक। पहला मैच एक तरफी मुकाबला जीता हरमल बॉयज हरमल क्रिकेट टीम ने। थोड़ा सा सामने असनोड़ा क्रिकेट टीम की मैं बात करूंगा, संघर्ष हुआ। सामने ड्राइव किया इस बार बॉलर के पास से कारपेट के साथ लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर और जब तक गेंद को उठाते फील्ड करते तब तक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने और इस एक रन के साथ दोनों बल्लेबाज एक एक रन पर टीम का स्कोर 2 पर पहुंचता हुआ। हमारे साथ गौरव चंद्रोजी और गुणी स्कोरिंग का जो कि काम संभालते हुए। और ये फुल टॉस गेंद निकली फाइन लेग बाउंड्री पर, फील्डर गेंद के पीछे नहीं रुक पाए और डीप फाइन लेग पर गेंद 4 रन के लिए चली गई बाउंड्री लाइन से बाहर। डीजे थैंक यू सर, डीजे थैंक यू। तो अंपायर का इशारा हो चुका है, ये गेंद के लिए फुल टॉस गेंद है या बीमर गेंद है देखा जा रहा है। हमारे तीसरे अंपायर वो भी जुड़ चुके हैं tenniscricket.in के साथ। इस गेंद के साथ जो फुल टॉस है या बीमर गेंद है इसलिए बिल्कुल देखा जा रहा है। थोड़ा सा जो टेक्निकल दोस्तों प्रॉब्लम है तो इसलिए जो अंपायर का जो ऑन फील्ड निर्णय होगा वही आखिर जारी रहेगा। कभी कभी दोस्तों थोड़ा सा नेटवर्क का भी प्रॉब्लम होता है। जो गेंद बाहर आ चुके बाउंड्री लाइन से थोड़ी जल्द से जल्द अंदर भेजिए, थैंक यू। तो एक बार फिर से खेल जारी होता हुआ 4 रन बन गए स्कोर के खाते में पुनाजी के। और बेहतरीन शॉट बॉलर के ऊपर से एक लाजवाब शॉट और गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। डीजे और थोड़ा सा स्लोअर वन गेंद ऑफ स्टंप को छोड़कर ऑन साइड पर हल्के से खेलना चाहते थे, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। स्कोर बोर्ड पर टोटल स्कोर हो चुका है 10, 2 चौके के साथ 9 पर पुनाजी कलंगुटकर, विवेक 1 पर। टॉस जीता हरमल बॉयज हरमल क्रिकेट टीम ने, पहले फील्डिंग का फैसला और राष्ट्रोली राखनेश्वर असनोड़ा क्रिकेट टीम बल्लेबाजी करते हुए। अच्छी गेंद डिले हाथों से कवर पर गेंद को पुश किया और जब तक शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर गेंद को फील्ड करते तब तक एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने और 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। तो पहला ओवर समाप्त हुआ, 2 चौके लगे पुनाजी कलंगुटकर के बल्लेबाजी में पहले ओवर में पावर प्ले के और उसी के बदौलत टोटल स्कोर हो चुका है 11 पर पहुंचता हुआ बिना किसी नुकसान से। 7 ओवर का मैच है, 2 ओवर पावर प्ले का। आने वाला मैच होगा
बांदेश्वर शिवोली वर्सेस रुचि स्पोर्ट्स मलेवाड़, इन दो टीमों के बीच में अगला मैच होगा। दोनों टीमों का आगमन हो चुका है। उससे के साथ उस मैच के बाद मैच होगा जो खिंडीर बॉयज मोरजी और बांदेश्वर बांदा शुरोड़ा, ये टीम जो उसके बाद खेलेगी। लेकिन उससे पहले ये मुकाबला मैदान पर पहला ओवर समाप्त हुआ और दूसरे ओवर की शुरुआत होते हुए कमेंट्री बॉक्स की ओर से सामने पुनाजी का लंग उठकर 2 चौके लगाते हुए अपने बल्लेबाजी में सामना करेंगे इस नए ओवर की पहली गेंद का। और फुलर लेन की गेंद, विशाल आ चुके, बहुत अच्छी गेंद, अच्छी शुरुआत गेंदबाजी में और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। अच्छा शॉट, गेंद हवा में, लेकिन मिड ऑन पर फील्डर के बगल से गेंद चली गई लॉन्ग ऑन बाउंड्री पर 4 रन के लिए। छोड़ा जाने दिया, तेज गेंद करने की कोशिश, लाइन पर बट के ऑप्टम से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर का और एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। फुल टॉस, एक लेफ्ट एक शॉट डीप मिड विकेट पर, हवाई फायर और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर। और बहुत ही बेहतरीन इस बार स्वीप किया खूबसूरती के साथ मिड विकेट पर, फील्डर 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, थ्रो पहुंचा, देखना होगा रनआउट का मौका मिलेगा जी बिल्कुल। और इसी के साथ हाना दोनों के बीच में, विवेक और पुनाजी का लंग उठकर के बीच में, हाफ पिच पर लगभग आ चुके थे और तब तक एक बहुत ही सुंदर थ्रो मिड विकेट से सीधा विकेट कीपर के हाथों में और पहला धक्का लगता हुआ राष्ट्रोली राकणेश्वर असनोड़ा क्रिकेट टीम को। डीजे पहली सफलता रनआउट के रूप में मिलती हुई हरमल बॉयज क्रिकेट टीम को और पुनाजी का साथ देने के लिए नए बल्लेबाज मयूर आ चुके मैदान पर। 1 रन बनाकर विवेक आउट होकर वापस और विशाल वाइंगणकर अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर। ड्राइव किया गेंद को ऑफसाइड पर, ओ फिर से रन के लिए निकले थे, शायद अगर गेंद स्टंपों पे लगती तो निश्चित रूप से अंपायर का हो सकता था तीसरे अंपायर की ओर। अच्छी फील्डिंग हो रही है मैदान पर हरमल बॉयज क्रिकेट टीम की। पिछला मैच थोड़ा सा एक तरफी मुकाबला जीता, ओपनिंग जोड़ी ने बड़ी साझेदारी बनी। अच्छा शॉट इस बार मिड ऑन पर, फील्डर फिर से थोड़े से तालमेल में गड़बड़, बहुत आगे निकले थे मयूर शॉट के साथ, पुनाजी थोड़ा सा देरी से निकले थे। देखा था पुनाजी ने मिड ऑन पर फील्डर है, लेकिन जब तक गेंद फील्ड होती तब तक सुरक्षित अपने बल्लेबाज क्रीज में दोनों बल्लेबाज। पावर प्ले का 2 ओवर का खेल समाप्त हुआ और पावर प्ले के 2 ओवर के बाद टोटल स्कोर 24, लॉस ऑफ 1 विकेट, 24 रन 1 विकेट के नुकसान पर।
आपका स्वागत है। और इसी बीच में तीसरे ओवर की शुरुआत, पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद फील्डिंग में बदलाव हो चुका है मैदान पर, और देखना होगा सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज है मयूर। एक अच्छी शुरुआत, बेहतरीन शॉट, इस बार ऑफसाइड पर, लॉन्ग ऑफ, बाउंड्री पर, कोई मौका नहीं मिला फील्डर को और गेंद चली गई डीप लॉन्ग ऑफ पर, चौके के लिए, 4 रन के लिए। पहुंचा 28 पर पहुंचा, एक विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर मैदान पर जारी है मैच का। अच्छी गेंद, यॉर्कर लेन की गेंद, बोल्ड हुए उस गेंद पर, दूसरा विकेट चला गया मैदान पर टीम का, असनोडा क्रिकेट टीम का। डीजे पिछले मैच के मैन ऑफ द मैच सिद्ध वेरनेकर मैदान पर 31 रन, बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी अपनी टीम के लिए, और वो मैदान पर आ चुके हैं। 2 विकेट चटकाती हुई हरमल बॉयज, हरमल टॉस जीता, फील्डिंग कर रही है। सामने नॉन स्ट्राइकर एंड पर पुनाजी और अपने बॉलिंग बार पर नितेश गड़ेकर। इनसाइड आउट, अगेन हवा में, इस बार कवर पॉइंट पर, लेकिन नो मैच लैंड में। देखना होगा, गेंद तब तक निकली कवर पॉइंट बाउंड्री पर, चौके के लिए, 4 रन के लिए। आते आते पहली गेंद पर 4 रनों के साथ सिद्ध वेरनेकर ने अपना खाता खोला। डीजे थैंक यू डीजे। स्कोर आगे बढ़ा 32 रनों पर, 32 लॉस ऑफ 2 विकेट, 32 रन 2 विकेट पर। अल्टी पल्टी गेंद हवा में, कवर पर, लेकिन थोड़ी सी दूर गेंद फील्डर से। 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, थ्रो बहुत ही अच्छा, लेकिन उतनी शानदार दौड़ विकेटों के बीच में सिद्ध वेरनेकर खुद के व्यक्तिगत 6 रन पर पहुंचते हुए और टीम को आगे बढ़ाते हुए 34 रन 2 विकेट के नुकसान पर। 32 आणि 2 34, 32 2 34, 28 28 4 32, 32 2 34। 2 विकेट अब तक मयूर, और मयूर से पहले विवेक, ये दोनों बल्लेबाज, लेफ्ट हैंडर बल्लेबाज आउट होकर वापस। फिर से इस बार स्विच हिट, कवर पॉइंट बाउंड्री पर, कोई मौका नहीं, गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन की तरफ, 4 रन के लिए। सब 2 विकेट, तीसरा ओवर जारी है। 7 ओवर का मैच है, आने वाला ओवर, चौथा ओवर जो बाकी। इस बार ज्यादा सफल हुए, ऑफ स्टंप पर गेंद थोड़ी सी टिप्पा खाने के बाद नीचे रही, गेंद निकले विकेट कीपर के हाथों में। तो इसी के साथ तीसरे ओवर का खेल टोटल समाप्त हुआ, और 3 ओवर के बाद 38 लॉस ऑफ 2 विकेट, 38 रन 2 विकेट के नुकसान पर। आने वाला चौथा ओवर होगा जो पिंक कलर की गेंद के साथ ओवर होगा। अंपायर का इशारा भी हो रहा है उस ओवर के लिए, जो कि पिंक कलर की गेंद का। और देखना होगा गेंदबाजी में परिवर्तन, और कमेंट्री बॉक्स में आइए जुड़ जाते एक बार फिर से समीर पांड्रे के साथ।
धन्यवाद अशोक नाईक. खेंडीर बॉईज मोरजीम चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 सन्माननीय मंदारजी मोहन फुके यांनी प्रायोजित केलेली अशी क्रिकेट स्पर्धा. आज या स्पर्धेचा एकंदरीत तिसरा दिवस व महत्वपूर्ण सामना मैदानावर खेळवला जातोय. तो राष्ट्रोळी राखणेश्वर असनोडा वर्सेस अरंबल बॉईज या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय व सुरुवातीच्या 3 षटकात मात्र हा निर्णय काहीसा अंगलट येतोय, कारण असनोडा संघ 38 धावा धावफलकावर झळकवतोय. पिंक षटकाची सुरुवात होते. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू अनुभवी पंच या ठिकाणी अमेय नाईक यांच्याकडनं वाईडचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय, तो 39 धावांवर. चौथं षटक या स्पर्धेच्या रीतिरिवाजानुसार, स्पर्धेच्या प्रक्रियेनुसार या ठिकाणी पिंक बॉल षटक म्हणून गौरवलं जात आहे. त्या षटकामध्ये सर्व खेळाडू हे सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. आकृतापता शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू सुरेखरित्या टोलवला जातोय. तो पुन्हाजी कलगुटकरच्या माध्यमातून व चेंडूचा प्रवास हा निश्चितपणे डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी होत. पिंक बॉल षटकाची सुरुवात हे एका उत्तुंग षटकारानं होत धावसंख्या ही तब्बल 45 धावांवर विस्थापित होते. एका बाजूला अनुभवाने परिपक्व असलेला पुन्हाजी कलगुटकर तर त्याच्या साथीला या ठिकाणी काहीसा अननुभवी मात्र फलंदाजीमध्ये सक्षमरित्या गोलंदाजांवर या ठिकाणी वर्चस्व मिळविणारा फलंदाज सिद्ध हा सज्ज, तर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी उंचपुरा गोलंदाज विशाल हा रंबल बॉईज संघाकडनं या ठिकाणी सज्ज होतोय. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू ज्या वेगानं आला त्याच वेगानं डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी जातोय. सलग 2 चेंडूंवर पुन्हाजी याच्या माध्यमातून 2 खणखणी षटकार पाहायला मिळत आहेत आणि या षटकारानं सांघिक अर्धषटकाला गवसणी घालत तब्बल 51 धावांपर्यंत पोहोचतोय. तो राष्ट्रोळी राखणेश्वर असनोडा संघ नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. टोलवतोय, सज्ज होतोय खेळण्यासाठी. यावेळी मात्र फुलर लेन पद्धतीचा चेंडू खोदून करण्याचा प्रयत्न, मात्र फटका व्यवस्थितरित्या टोलवता येत नाही. चेंडूचा प्रवास करतोय, तो शॉर्ट कव्हरला चेंडू निर्धाव गणला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल नाही. 51 धावा त्या धावफलकावर. धावातील चौथं षटक प्रगतीपथावर 51 धावा धावफलकावर झळकलेल्या दिसत आहेत. या ठिकाणी त्या असनोडा संघाच्या उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू वाईड बॉल म्हणून संबोधित केला जातोय. आणखी एक अवांतर धाव, एकेरी अवांतर धावेने धावफलक बदलतोय, तो 52 धावांवर. अरंबल बॉईज अरंबल क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करताना काहीशी गोलंदाजी ही खराब दर्जाची होते, मात्र या मैदानाचा विचार केल्यास धावांचा पाऊस हा पडतोय. ओव्हरपिच चेंडू फटका सुरेखरित्या निघतोय, तो लॉंग ऑनच्या दिशेनं पुन्हाजीच्या याच्या बॅटचा तडाखा हा अरंबल बॉईज क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना निश्चितपणे मिळतोय. षटकार चौकारांची लयलूट पुन्हाजी करताना दिसतोय आणि त्याचीच आक्रमकतेची फलंदाजी ही वरचष्मा गाजवताना दिसते. राष्ट्रोळी राखणेश्वर असनोडा संघाला चौकारांना धावफलक पुढे सरकतोय, तो 56 धावांवर. नीटनेटकं आयोजन, उत्कृष्ट असं संयोजन आणि या उत्कृष्ट अशा संयोजनाला थेट प्रेक्षेपणाची साथ ही मिळते. ओव्हरपिच चेंडू यावेळी मात्र फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय व बराच वेळ खेळपट्टीवर ठाण मारून बसलेला गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरणारा आपल्या राष्ट्रोळी असनोडा क्रिकेट संघाला या ठिकाणी एका मोठ्या धावफलकापर्यंत पोहोचविण्यात सक्षम ठरणारा पुन्हाजी कलगुटकर मात्र धीम्या गतीच्या चेंडूचा अंदाज घेण्यास जगतोय. पॉइंटवर झेलची धोतोय, मात्र बाद होण्यापूर्वी त्याच्याकडनं जे कार्य अपेक्षित होतं, धावांना आकार द्यायचं, तब्बल 37 धावांची वादळी खेळी पुन्हाजी कलगुटकर साकारतोय व तिसऱ्या कार्याच्या स्वरूपात पिंक बॉल षटकामध्ये झेलचित होऊन तो मैदानाच्या बाहेर जातोय. 56 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात डीजे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज,
परत एकदा चेंडू हलकेच तोलवला जातो. चेंडूचा प्रवास हा शॉर्ट मिड विकेटला, जोपर्यंत दुसऱ्या प्रयत्नात क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती होते. एकेर धाव निघते. एकेर धावेने षटक क्रमांक 4 हे संपुष्टात येते. 4 षटकांचा खेळ समाप्त व नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तब्बल 57 धावा धावफलकावर या झळकवल्या जात आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात राष्ट्रोळी राखणेश्वर असनोरा संघाकडनं. सुरेख अशी गुणलेखनाची भूमिका या ठिकाणी आमचे मित्र गुणा करताना दिसत आहेत आणि माहिती पुरवताना ते सांगतायत की नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल अरंबल बॉईज क्रिकेट संघानं जिंकला. त्यांचा निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा. सुरुवात तर दिमागदार झाली होती. विवेक हा केवळ एकेर धावेवर माघारी परतला. त्यानंतर मयूरही 5 धावांवर तंबूत परतला नितेशच्या गोलंदाजीवर. त्यावेळी वाटलं होतं निर्णय हा कदाचित योग्यतेत परावर्तित होईल, मात्र पुनाजी कलंगुटकर हा निश्चितपणे मनसुबे उद्ध्वस्त करतोय. गोलंदाजी करणाऱ्या अरंबल बॉईज क्रिकेट संघाचे व आक्रमकता हेच बचावाचं तंत्र मानत 37 धावांची त्याची विस्फोटक खेळी आता मात्र सन्मानजनक अशा अवस्थेपर्यंत नेऊन ठेवते. ती राष्ट्रोळी राखणेश्वर असणाऱ्या संघाला 4 षटकांचा खेळ समाप्त 57 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. अतिशय नीटनेटकं अशा आयोजनाला दिमागदार अशा थेट प्रेक्षेपणाची साथ मिळते tenniscricket.in या वेबसाईटवरनं. आणि घर बसल्या प्रेक्षक वर्ग या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद या tenniscricket.in वरनं पाहू शकता. सन्माननीय संतोष नाणेकर, त्यांच्या साथीला गौरव सावंत आणि त्यांचे सहकारी आणि कॅमेरामन यांच्या अथक अशा परिश्रमामुळे नीटनेटकं या ठिकाणी आयोजनामध्ये निश्चितपणे महत्त्वपूर्ण भूमिका ही थेट प्रेक्षेपणाद्वारे ही बजावली जाते. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज सचिन ठाकूर याची वर्णी लागते आमच्या विरुद्ध दिशेनं. सज्ज होतोय सचिन ठाकूर वैयक्तिक गोट्यातील पहिलं सांघिक 5वं षटक फेकण्यासाठी. पहिला चेंडू धीम्या गतीचा चेंडू खोलवर टप्प्याचा हलकेच तोलविला जातोय. चेंडूचा प्रवास होतोय तो स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक होऊन चेंडूची परती थेट यष्टीरक्षकाच्या दिशेनं होते. एकेर धाव सहजगत्या प्राप्त होते. ते अर्थातच या ठिकाणी फलंदाज रोहन याच्या खाती. ज्या एकेर धावेने रोहन पोहोचतोय तो 2 धावांवर. स्ट्राईकवर येतो तो फलंदाज सिद्ध 2 चौकारांच्या साहाय्यानं वैयक्तिक 10 धावांवर सामना करेल. तो अर्थातच या ठिकाणी सचिन नामक गोलंदाजाचा, जो सचिन पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. महत्वपूर्ण या डावातील 5वं षटक तो हाताळतोय. काहीसा धीम्या गतीचा चेंडू, मात्र चेंडूची पारख ही निश्चितपणे केली होती. चेंडू ज्या तऱ्हेनं आला त्याच्या दुप्पट वेगानं डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी जातोय. सिद्ध आपल्या आक्रमक फटकेबाजीचा मनसुबा या ठिकाणी जाहीर करताना दिसतोय. 2 चौकार 1 दुहेरी धाव आणि त्यानंतर षटकार म्हणजे तब्बल 16 धावांचं सिद्ध याचं योगदान. तर एकंदरीत धावसंख्या धावफलकावर विसावते ती मात्र 64 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर. निर्धारित 7 षटकांच्या सामन्यात. सन्माननीय मंदारजी मोहन पोके यांच्या सुरेख अशा नियोजनाखाली, त्यांच्या अधिपत्याखाली खेंडीर बॉईज मोरजिम चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चं दिमागदार आयोजन या मोरजिम गावामध्ये हे केलं जातंय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, एक हाती फटका, चेंडू सरळ जातोय तो डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. यावेळी मात्र फलंदाजीच्या कसबाला दाद द्यावी लागेल, कारण चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्याच्या बाहेर जात होता. जवळपास फटका खेळला होता तो फलंदाजनं, मात्र स्वतःवरचं नियंत्रण न होऊ देता एक हाती फटका हा सीमारेषेच्या पलीकडे टोलवला जातोय. आणि मग आणखी एक मोठा फटका सिद्ध याच्या नावे लागत सिद्ध पोहोचतोय तो वैयक्तिक 22 धावांवर. तर एकंदरीत धावसंख्या धावफलकावर ही 70 गाठते. षटकाराची संभाव्य हॅट्रिक पूर्ण होईल का? सलग 2 चेंडूंवर 2 षटकार हे टोलवले जात आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो. यावेळी फटका निश्चितपणे निघतोय तो डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. आणि षटकाराची हॅट्रिक या ठिकाणी पूर्णत्वास करत तब्बल 1000 रुपये या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो अर्थातच या ठिकाणी फलंदाज सिद्ध. हॅट्रिक हा शब्द षटक संपल्यानंतर निश्चितपणे त्या इतिहासाची उजळणी केली जाईल. मात्र 6 धावांनी धावफलक वाढतोय. 76 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज सचिन आपली दिशा बदलतोय. राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं मारा करण्याचा आपला मानस व्यक्त करतोय व समोर आहे फलंदाज सलग 3 षटकारांच्या सहाय्यानं खेळणारा सिद्ध हा स्ट्राईकला. उजव्याशीचा चेंडू बाहेर जाणारा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न फसतोय. यष्टीरक्षक सुरेख अशी कामगिरी बजावतोय आणि धावचीतच्या स्वरूपात या ठिकाणी
आत्महत्या क्रिकेटमध्ये ज्याला म्हटली जाते ती क्रिकेटमधील आत्महत्या साकारत मात्र सिद्धला माघारी हे परतावं लागते सांघिक 77 या धावसंख्येवर. मोठा आघात होतोय तो असणाऱ्या संघाला. सिद्धची नजर चेंडूवर व्यवस्थितरित्या बसली होती. सिद्धची नजर चेंडूवर व्यवस्थितरित्या बसली होती. चेंडू त्याला फुटबॉल प्रमाणे जरूर दिसत होता, मात्र धावचित होऊन तो एका चुकीच्या निर्णयाद्वारे बळी पडतोय. चौथ्या कड्याच्या स्वरूपात माघारी परततोय. एकंदर धावसंख्या धावफलकावर ही अर्थातच 76 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. बहुधा षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सचिन हा सज्ज होतोय. नवीन आहे फलंदाज, तो रोहनला साथ देण्यासाठी सिद्ध याच्या जागी तो संतोष. फुलटॉस मध्येचा चेंडू पॅडला स्पर्श करतोय. हलकीच दात पायचीसाठी मागितली जाते. एक धाव तो फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा इरादा हा ना जरूर झाली होती, मात्र अखेर एकेर धावीवर समाधान मानावं लागतंय. लेग बाईटच्या स्वरूपात अवांतर धावीच्या स्वरूपात निघते ती एकेरी धाव. ज्या एकेर धावीने धावफलक वाढतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त. तब्बल 78 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. धावसंख्येचे निश्चितपणे संकेत हे भेटत आहेत. तोडफोड फटकेबाजी ही होते आणि या तोडफोड फटकेबाजीला लगाम घालण्यासाठी फलंदाजांचा जो वारू उधळला जातोय मोठ्या फटक्यांचा, त्या वारूला या ठिकाणी रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कमध्ये बदल केला जातोय. गोलंदाज सचिन महाले याची वर्णी लागते. या डावातील 6वं षटक फेकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स एंकडनं सचिन पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. समोर आहे फलंदाज स्ट्राईकला, तो अर्थातच संतोष, तो रोहन. आखूड टप्प्याचा चेंडू फटका हवेमध्ये राहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा येतोय. झेल टिपण्याची शक्यता. चेंडूवर या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं जातंय. झेल टिपला जातोय व गगनात विरलेल्या चेंडूचा झेलात रूपांतरित झाल्यानंतर रोहनला माघारी 5व्या कड्याच्या स्वरूपात सांघिक 77 धावांवर हे जावं लागतंय डीजे. नवीन फलंदाज विशांत याची वर्णी ही मैदानावर लागते. अजूनही तब्बल 11 चेंडूंचा खेळ बाकी. विशांतला मैदानावर राहावं लागेल. एक छोटी भागीदारी जी अपेक्षित ती भागीदारी या ठिकाणी सजवावी लागेल आणि त्याच प्रयत्नात विशांत क्षेत्ररक्षक रचनेची पाहणी करतोय व खेळण्यासाठी सज्ज होतोय. सफलता प्राप्त गोलंदाज सचिनची गोलंदाजी. उच्चवैष्टीच्या पारास चेंडू बाहेर जातोय. दोन्ही हात समांतर होत आहेत. अनुभवी असे पंच अमेय नाईक यांचे वाईट चेंडूचा इशारा येतोय. आणखी एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेने धावफलक बदलतोय. निश्चितपणे आता मात्र 78 असा धावफलक आपणास दिसतोय. मात्र या 78 धावांसाठी तब्बल 5 खंदेवीर हे असणाऱ्या संघाचे तंबूमध्ये परततायत. 78 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा उच्चवैष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू सोडून दिला जातोय. मात्र यावेळी पंच सांगतायत की चेंडू हा मी गोलंदाजाच्या खाती निर्धाव म्हणून या ठिकाणी जाहीर करतोय, कारण चेंडूचा टप्पा सुरेख होता. फलंदाजला फटक्यापासून रोखण्याचा हा चेंडू या ठिकाणी निश्चितपणे फेकला गेला होता गोलंदाज सचिन याच्या माध्यमातून आणि त्यामुळे धावसंख्येत कोणताही भर या ठिकाणी न होता धावसंख्या 78 धावांवर ही खोळंबली जाते. परत एकदा यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू सलग 2 चेंडूंवर या ठिकाणी सुरेख असं कमबॅक या ठिकाणी गोलंदाज सचिन करताना दिसतोय. जो धावांचा ओघ सुरू होता, मोठे फटके सहजगत्या मैदानावर पाहायला मिळत होते, त्या मोठ्या फटक्यांपासून या षटकात कुठेतरी हा आळा घातला जातोय. 78 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 78 धावा 5 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज महाले सज्ज होतोय. सुरेख अशी गोलंदाज महाले याची गोलंदाजी. या षटकामध्ये फलंदाजला सखड बंद करून ठेवणारी गोलंदाजी. स्ट्राईकला या ठिकाणी फलंदाज सज्ज विशांत
यावेळी मात्र दिशेमध्ये भरकटला जातोय. उजव्या यष्टीच्या बाहेर काहीशी नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र नकारात्मक गोलंदाजी ही दंडात्मक म्हणून या ठिकाणी संबोधली जाते. एक अवांतर धाव, एकेरी अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो 79 धावांवर 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5 गडी 79 धावा धावफलकावर. ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र संपर्क होतोय, चेंडूचा प्रवास होतो तो डीप मिड विकेटला. पहिल्या प्रयत्नात नितेशकडनं थोडीशी गफलत, दुसऱ्या प्रयत्नात स्वतःला सावरत चेंडूची फेक केली जाते ती गोलंदाजाच्या दिशेने आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरी ही धाव सहजगत्या पूर्णत्वास नेली जात 2 धावांनी स्वतःचं खातं विशांत हा फलंदाज खोलतोय तिसऱ्या चेंडूवर व या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. तो 81 धावांवर 81 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपेच चेंडू, फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय, शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत एक देखण्या झेल घेत अवघ्या 2 धावांच्या खेळीला या ठिकाणी विश्रांती ही मिळते व 6वा आद्रा हा निश्चितपणे अस्नोडा बॉईज क्रिकेट संघाला 6 गड्यांच्या मोबदल्यात 81 धावा. राष्ट्रोळी राखणेश्वर अस्नोडा क्रिकेट संघ डीजे. सहा गडी 81 धावा. फलंदाजीमध्ये बदल होतोय. फलंदाज विशाल याची वर्णी ही मैदानावर लागते. सचिन महाले याचं एक बहारदार असं षटक, मोठे फटके काही निघत नाहीत. एकेर देवेर धावांच्या स्वरूपात धावा निघतायत. 81 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू पॅडला स्पर्श करतोय, पायचीसाठी दाद, मात्र निश्चितपणे चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा, त्यामुळे या अतिरिक्त दबावाचा कोणताही परिणाम पंचांवर झालेला दिसत नाही. लेग बाईच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात निघते ती एकेरी धाव, ज्या एकेरी धावेने षटक क्रमांक 6 हे संपुष्टात येते व 6 षटकांच्या सांगते एकेरीस 82 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. अशा समाधानकारक अवस्थेमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय राष्ट्रोळी राखणेश्वर अस्नोडा संघ नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. ज्यावेळी पुनाजी फलंदाजी करत होता त्यावेळी सहजगत्या धावांचं शतक धाव फलकावर झळकवलं जाईल असा कयास वर्तवला होता. मात्र पुनाजी बाद झाल्यानंतर या ठिकाणी धावांचा वेग हा काहीसा मंदावतोय. एका बाजूने सिद्धने जरूर प्रतिकार केला होता, 28 धावांची धुवाधार खेळी साकारली होती. मात्र फलंदाज सिद्ध आणि त्याच्या साथीला फलंदाज पुनाजी कलंगुटकर यांचा अपवाद वगळता बाकीचे सर्व फलंदाज अस्नोडा संघाचे घोर निराशा करतायत. परिणाम आपण पाहतोय 82 धावा धाव फलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक मैदानावर गोलंदाज रुपेश सज्ज. पहिला चेंडू हलकेच तोलवला जातो, चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. पहिल्या प्रयत्नात थोडंसं फंबल, दुसऱ्या प्रयत्नात स्वतःला सावरत चेंडूची फेक केली जात आहे. थोडीशी खराब अशी फेक पत्त्यावर पडते व एकेर धावेचं रूपांतर 2 धावात हे सहजगत्या होत 2 धावांनी धावफलक बदलतोय. तो निश्चितपणे अर्थातच या ठिकाणी 84 धावांवर. चौऱ्याऐंशी धावा त्या धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. आकृती टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय. मात्र क्षेत्ररक्षकाचा हलगर्जीपणा निश्चितपणे आपण पाहतोय. एक साधा सोपा झेल होऊ शकला असता, त्या ठिकाणी झेल सुटतोय. सुटलेलं झेल जीवनदानात परावर्तित होतंय. जीवनदानाचं रूपांतर एकेरी धावात होतंय व या एकेरी धावेने तब्बल 85 धावांपर्यंत मजल ही मारली जाते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ हा बाकी डावाचा शेवट होण्यासाठी विशाल खेळताना दिसतोय. वैयक्तिक 3 धावांवर नॉन स्ट्राईकला, तर स्ट्राईकला या ठिकाणी संतोष हा फलंदाज सामना करण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज रुपेश याच्या षटकातील पुढील चेंडूचा. रुपेश पंचांच्या डाव्या हाताकडे राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. ओव्हरपेच चेंडू, देखण्या फटका, चेंडूचा प्रवास होतोय तो लॉंग ऑनला. मात्र सीमारेषा काही पार होऊ शकत नाही, कारण चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षकाच्या हाती हा विसावतोय. याचाच अर्थ 7वा हादरा अस्नोडा बॉईज क्रिकेट संघाला 7 गड्यांच्या मोबदल्यात 85 धावा डीचे.
नवीन फलंदाज नामदेव याची वर्णी मैदानावर लागते. ओव्हरपिच पदाचा चेंडू देखला असा फटका, चेंडू सरळ डीप लॉंग ऑफ सीमरच्या पलीकडे चौकारासाठी बऱ्याच वेळेच्या विश्रांतीनंतर विश्वासानं भरलेला 4 धावांची मौलिक भर घालणारा फटका. हा अर्थातच या ठिकाणी राष्ट्रोळी राखणेश्वर असणाऱ्या संघाच्या माध्यमातून निघतोय. ज्या चौकारानं धावफलक पुढे सरकतोय तो 89 धावांवर. आता मात्र काहीसा ठीकठाक दिसतोय तो धावफलक 89 धावा. मात्र या मैदानाचा विचार केल्यास धावांची 100 ज्या संघानं गाठले त्या संघानं सुद्धा पराभव पत्करावा लागलाय. म्हणजे धावा या मैदानावर निश्चितपणे आहेत. या खेळपट्टीवर फलंदाजांना पोषक अशी कामगिरी करण्याची संधी आहे. मात्र दुसऱ्या बाजूने टिचून गोलंदाजी ही करावी लागेल असणाऱ्या संघाला, एवढं मात्र नक्की. 89 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. रुपेश सज्ज परत एकदा काहीसा खाली राहतोय तो चेंडू अंदाज घेण्यास फलंदाज पूर्णपणे चकतोय. धावचीची संधी नॉन स्ट्राईक एंडला एक आत्महत्या केली जाते. 8व्या गड्याच्या स्वरूपात ज्या फलंदाजानं चौकार टोलवला तो नामदेव शिकार होतोय धावचीच्या स्वरूपात. 8 गडीबात 89 धावा धावफलकावर. प्रथम फलंदाजी करताना राष्ट्रोळी राखणेश्वर असणाऱ्या संघ मैदानावर. नवीन फलंदाज प्रीतम याची वर्णी लागते. उजव्या शीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू वाईचा इशारा अनुभवी पंच अभितळेकर यांच्या माध्यमातून येतोय. एक अवांतर धाव एकेली अवांतर धावेने धावफलक वाढतोय तो 90 धावांवर. म्हणजे 90 ही गाठली जाते या ठिकाणी असणाऱ्या संघाकडनं. अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ हा बाकी. आपल्या षटकाची आपल्या स्पेलची किंबहुना डावाची सांगता करण्यासाठी गोलंदाजची मार्फत गोलंदाज रुपेश हा सज्ज. ओव्हरपिच पदाचा चेंडू देखला असा फटका, चेंडूचा प्रवास हा निश्चितपणे षटकारासाठी होतोय. डावाचा शेवट एका उत्तुंग फटक्याने करत तब्बल 96 धावांपर्यंत मजल ही मारली जाते राष्ट्रोळी राखणेश्वर असणाऱ्या संघाकडनं. व 97 धावांचं लक्ष निर्धारित 7 षटकात म्हणजे 42 चेंडूंमध्ये ठेवलं जातंय अरंबल बॉईज क्रिकेट संघासमोर. ज्या अरंबल क्रिकेट संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या मैदानावर घेतलाय. यानंतर सामना होईल बांदेश्वर शिवोलीम वर्सेस रुची स्पोर्ट्स मळेवाडी संघ. दोन्ही संघांनी आपल्या उपस्थिती नोंद करायची आहे व सामन्यासाठी सज्ज राहायचं आहे. रुची स्पोर्ट्स मळेवाड आणि बांदेश्वर शिवोलीम या 2 संघादरम्यान यानंतर सामना खेळवला जाणार आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आपल्या संघाच्या उपस्थिती नोंद आपण करत त्या सामन्यासाठी आपण सज्ज राहायचं आहे. 96 धावा धावफलकावर खेळ समाप्त होतोय 7 षटकांचा. म्हणजे पहिल्या डावाचा 97 धावांचं लक्ष या सामन्यात विजयी संपादन करण्यासाठी अरंबल बॉईज संघासमोर ठेवलं जातंय. सदरची स्पर्धा ही नॉकआउट पद्धतीची म्हणजे प्रत्येक सामना हा महत्वपूर्ण मान सामना या संपूर्ण स्पर्धेत मानला जातो. मागे परतण्याची संधी ही पराभूत संघाला नसेल तर विजयी संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवू शकतो. त्यामुळे निश्चितपणे प्रत्येक सामन्यामध्ये खेळाडूंची प्रतिष्ठा ही पणाला लागेल एवढं मात्र नक्की. 42 चेंडू 97 धावांचं आव्हान. फलंदाजी बऱ्यापैकी साकारली. त्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी 97 धावांचं या ठिकाणी लक्ष. पहिल्या डावामध्ये निश्चितपणे तोडफोड अशी फलंदाजी आपण पाहिली आणि एक खास आकर्षण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण tenniscricket.in माध्यमातून अनुभवतो. म्हणजे पहिल्या डावामध्ये काय करामत फलंदाजांनी साध्य केली, काय गोलंदाजांनी चमत्कारी कामगिरी केली, काय क्षेत्ररक्षकानं या सामन्यामध्ये रंग आणले, ह्या सर्व प्रकारच्या चित्रणाचे थेट प्रक्षेपण या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून केलं जाईल. आणि त्या या इनिंगची क्षणचित्र आपण यूट्यूबच्या tenniscricket.in या वेबसाईटवरनं पाहू शकता. म्हणजे अत्याधुनिकपणा क्रिकेटमध्ये जो या ठिकाणी अंगीकारला जातोय त्या अंगीकारलेल्या टेक्नॉलॉजीला, त्या अत्याधुनिकला दाद ही द्यावी लागेल आणि हीच दाद निश्चितपणे द्यावी लागते ती tenniscricket.in या वेबसाईटला. अतिशय तंत्रशुद्ध असं थेट प्रेक्षेपण म्हणजे कोणतीही तीळ मात्र शंका मनी आणून न देता कोणत्याही निर्णयामध्ये या ठिकाणी
आणि द्विधा अवस्थेत जरी पंच असले तरी त्या पंचांना तिसरा डोळा म्हणून मदत करण्यासाठी tenniscricket.in ची सर्व टीम या ठिकाणी कार्यरत आणि या एक नवीन प्रयोग या स्पर्धेदरम्यान करण्यात येतोय tenniscricket.in च्या माध्यमातून की ज्यावेळी पहिला डाव संपेल त्यानंतर त्या डावाची क्षणचित्रही आपण या वेबसाईटवरनं पाहू शकता. अतिशय सुरेख असं तंत्रज्ञ अवलंबलं जातंय. धन्यवाद संतोषजी नाणेकर, गौरव सावंत आणि आपल्या पूर्ण सहकार्यांना, कारण आपलं सुरेख असं नियोजन निश्चितपणे सामन्यांना आणि प्रत्येक मालिकेला हे निश्चितपणे एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. जाऊया मैदानावर. 97 धावांचं लक्ष, 42 चेंडूंचा खेळ बाकी. सलामीची बिनीची जोडी मैदानावर. खेंडीर बॉईज मोरजिम चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 सन्माननीय मंदारजी मोहन पोके यांनी पुरस्कृत केलेली भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक तब्बल 3 लाख रुपये आणि मालिकावीरासाठी असलेल्या या ठिकाणी खेळाडूला या ठिकाणी होंडा बाईक या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आली आहे. म्हणजे या ठिकाणी केवळ सांघिक पारितोषिकांपुरती मर्यादित नव्हे तर वैयक्तिक पारितोषिकांमध्ये या ठिकाणी खेळाडूंच्या चिरंतन स्मरणात राहणारी ही क्रिकेट स्पर्धा गोवा राज्यातील एक प्रतिष्ठेची, मानाची, सन्मानाची, गोवा राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी खेंडीर बॉईज मोरजिम चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पॉन्सर्ड बाय सन्माननीय मंदारजी मोहन पोके सर. 7 षटकं, 97 धावांचं आव्हान. सलामीची बिनीची जोडी मैदानावर. अरंबोल बॉईज क्रिकेट संघाची मैदानावर गेलेली दिसते. स्ट्राईकला सिद्धेश तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज सिद्धेश. पंचांचा डाव सुरू होण्याचा इशारा. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघासाठी पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन हा सज्ज होतोय. रोहन साळगावकर गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज. ओव्हरपिच चेंडू, फटका टोलवला जातोय, फटका फसतोय, सरळ शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हाती विसावतोय व ज्या कामगिरीसाठी रोहन साळगावकराला अनुभवाने परिपक्व असलेला गोलंदाज तो रोहन साळगावकर कर्णधाराचा विश्वास सार्थकी लावतोय व पहिल्या चेंडूवर या ठिकाणी केवळ मैदानावर हजेरी लावत सिद्धेशला माघारी हे पाठवावं लागतंय 0 धावेवर. आमचे सहकारी एक समालोचक सन्मान्य प्रशांत शिरोडकर यांचंही या स्पर्धेदरम्यान आगमन होतोय. शब्दसुमनाने प्रशांत आपलं मनपूर्वक स्वागत. या आपण या सामन्याचा आनंद सर्वांनी मिळून घेऊया. पहिल्या चेंडूवर सफलता, बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय तो सिद्धेश आणि सिद्धेशची जागा घेण्यासाठी सचिन महाले या फलंदाजाची वर्णी मैदानावर लागते. सचिनला मैदानावर थांबावं लागेल, सुदनची साथ द्यावी लागेल. सुदनकडे क्षमता, तोडफोड फटकेबाजीची, मात्र दुसऱ्यापासून साथही अपेक्षित. वेगवान असा चेंडू बॅटच्या आतील कडेला लागतोय. चेंडूचा प्रवास शॉर्ट लॉंग लेगच्या दिशेनं होतोय आणि एकेर धावची आवश्यक होती खातं खोलण्यासाठी. ती एकेर धाव पूर्णत्वास येत या ठिकाणी एकेर धावेने या ठिकाणी सचिन स्वतःचं खातं खोलतोय व पर्यायानं या ठिकाणी खातं हे अरंबल बॉईज क्रिकेट संघाचं खोललं जातंय. 97 धावांचा पाठलाग करताना 2 चेंडूंच्या सांगतेखेरीज. 1 तरी बाद 1 धाव. गोलंदाजी मार्गवर रोहन सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू सुदान ठाकूरच्या बॅटमधनं फटका फसतोय, मात्र दुसऱ्या बाजूने डीप मिड विकेटला सुदैव साथ देते. सुदान ठाकूरला सुदैव साथ देते ते अरंबल बॉईज क्रिकेट संघाला. सुटलेला झेल सुदान ठाकूरला जीवनदान देतोय आणि हे जीवनदान महागड्यात ठरेल की नाही ही येणारी वेळ ही सांगेल. मात्र जीवनदान मिळते फलंदाज सुदनला. खेळाडू नाराज दिसतोय, क्षणिक नाराजी त्याच्यावर ही ओढावलेली दिसते. चूक ही घडते, मात्र घडलेल्या चुकीचं घोडचुकीत मी रूपांतर होऊ देणार नाही या इराद्यानं डीप मिड विकेटला परत एकदा क्षेत्ररक्षक हा सज्ज. 2 धावा धाव फलकावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र देखण्या असा फटका. सरळ चेंडू डेप लॉंग ऑन 0 माइलच्या पलीकडे षटकारासाठी जातोय व सचिन महाले एका आकर्षक अशा षटकारानं या ठिकाणी क्षेत्ररक्षक व्यूहरचना जी लावली होती त्या क्षेत्ररक्षक व्यूहरचनेची निश्चितपणे भेदणी ही करतोय एका उत्तुंग अशा षटकारानं. षटकारांना धावफलक पुढे सरकतोय तो 8 धावांवर. गोलंदाजी मार्कवर सफलता प्राप्त गोलंदाज रोहन हा सज्ज. षटकातील 5वा चेंडू फेकण्यासाठी 8 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं गोलंदाजी मार्कवर रोहन साळगावकर अनुभवी असा गोलंदाज सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या हाताकडून
यावेळी धीम्या गतीचा चेंडू फटका अगोदर खेळतोय, त्यामुळे जे इत्सिप्त मनी साधलं होतं ते इत्सिप्त पूर्णत्वास जाऊ शकत नाही. स्वतः गोलंदाज रोहन चेंडू अडवतोय, धाव घेण्याचा कोणताही प्रश्न नाही. चेंडू निर्धाव, 5 चेंडूंचा खेळ समाप्त, 8 धावा धावफलकावर. आपल्या पहिल्या सफलता प्राप्त षटकाच्या सांगतेसाठी, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या सांगतेसाठी रोहन साळगावकर गोलंदाज हा सज्ज. याही वेळी एक धीम्या गतीचा चेंडू फटका अगोदर फलंदाज सचिन खेळतोय, त्यामुळे परत एकदा काही धाव निघत नाही, धाव फलकेत भर घडत नाही. चेंडू निर्धाव, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज 8 धावा धावफलकावर, एका गड्याच्या मोबदल्यात 97 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी अरंबल बॉईज अरंबल क्रिकेट संघ राष्ट्रोळी लाखनेश्वर असनोरा संघाविरुद्ध. गोलंदाजीमध्ये बदल होतो, गोलंदाज नामदेव याची वर्णी लागते. ओव्हरपिच चेंडू, यावेळी फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय, डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेल टिपतोय. आणि ज्या सुदन ठाकूरला जीवनदान मिळालं होतं त्या जीवनदानचा विशेष फायदा ही होऊ शकत नाही. चूक निश्चितपणे घडली होती राष्ट्रोळी लाखनेश्वर असनोरा संघाकडनं, मात्र त्या चुकीचं रूपांतर घोड चुकीत होणार नाही याची दक्षता सहकार्यानं घेतली. बहुधा डीप लॉंग ऑनला रोहन साळगावकर झेल टिपतोय, सुदन ठाकूरला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. अगदी स्वस्तात व निश्चितपणे निराशजनक अशी कामगिरी मैदानावर होते. 97 धावांचा पाठलाग करताना 2 गडी बाद 8 धावा धावफलकावर सुदन ठाकूर मैदानाच्या बाहेर झेलचित होऊन जातोय. वैयक्तिक एकेरी धावेवर नवीन फलंदाज नितेश गडेकर याची वर्णी ही लागते. मिस्टर 360 म्हणून त्याची गोवा राज्यामध्ये ओळख. मैदानाच्या चारी बाजूला फटके ज्याच्या बॅटमधनं लिलया पाहायला मिळत आहेत त्या नितेशची या ठिकाणी कसोटी ही लागेल. नामदेव गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू सुरेखरित्या टोलवला जातोय विथ अलॉंग द कार्पेट, म्हणजे जमिनीलगत फटका डीप लॉंग ऑनच्या दिशेनं प्रवास करतोय व जोपर्यंत क्षेत्ररक्षक होऊन चेंडूची परती गोलंदाज नामदेवच्या दिशेनं होते. नितेश एकेर धावेने स्वतःचं खातं हे खोलतोय. एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 9 धावांवर. 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 97 धावांचा पाठलाग करताना सफलता प्राप्त नामदेव गोलंदाजी मार्कवर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू परत एकदा फटका डीप लॉंग ऑनच्या दिशेने. यावेळी मात्र आपलं शरीर झोकतोय तो क्षेत्ररक्षक रोहन व पूर्वानुमान सुरेखरित्या लगावतोय, त्यामुळे जो चेंडू चकवा देईल असं प्राथमिक चित्र स्पष्ट झालं होतं. त्या ठिकाणी निघते एकेरी धाव केवळ ही सचिन महालच्या खाती. ज्या एकेरी धावेने सचिन पोहोचतोय 8 धावांवर, तर एकंदर सांघिक धावसंख्या 10 अशी धावफलकावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडूचा प्रवास मिड विकेटला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. प्रत्येक चेंडूवर मोठे फटके तोलविणे क्रमप्राप्त बाप हे मनी हेरतोय अर्थातच या ठिकाणी फलंदाज गडेकर. मात्र फटके मोठे काही निघत नाही, कारण जो सापळा सजलाय तो अतिशय सुरेख असा सापळा आणि त्या सापळ्याला अनुरूप अशी गोलंदाजी मैदानावर ही नामदेव साकारताना दिसतोय. ओव्हरपिच चेंडू, यावेळी मात्र संपर्क होतोय. ज्यावेळी चेंडूने बॅटला स्पर्श केला होता षटकाराचा शिक्का हा बसला होता. औपचारिकता पूर्ण होते, षटकारावर शिक्का मुर्तब होतोय. ज्या 6 धावांनी तब्बल 17 धावा धावफलकावर. अशा पद्धतीचे फटके निश्चितपणे अति आवश्यक असतील ती फलंदाजांच्या दृष्टिकोनातनं, कारण 97 धावांचं ओझं आपल्याला पार करायचं आहे या सामन्यामध्ये विजयश्री संपादन करत पुढील फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर. 17 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात चेंडू मैदानाच्या बाहेर षटकारासाठी जातोय. गहाळ होतोय. निश्चितपणे या सामन्यामध्ये एक
षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. हॅट्रिक या शब्दाच्या मागे एक थोडासा इतिहास आणि मध्यंतरी काहीसा वेळ मिळतोय, त्या वेळेमध्ये सांगण्याची संधी ही मिळते. 1658 साली इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा चालू होती. त्या ठिकाणी H.H. स्टीफन्सन नावाच्या फलंदाजानं सलग 3 चेंडूंवर 3 खणखणीत षटकार टोलवले. त्याच्या आक्रमक फटकेबाजीवर तिकडचा एक क्रिकेट रसिक हा मोहित झाला, आकृष्ट झाला आणि त्या क्रिकेट रसिकाने H.H. स्टीफन्सन याला सामना संपल्यानंतर आपल्या डोक्यावरची हॅट ही भेट म्हणून दिली. त्यानंतर तब्बल 20 वर्ष हॉकी म्हणा, फुटबॉल म्हणा, क्रिकेट म्हणा या सर्व क्षेत्रांमध्ये सलग 3 चेंडूंवर 3 कोणत्याही गोष्टी घडल्या किंवा सलग 3 बाबी मैदानावर दृष्टिक्षेपात आल्या तर त्याला हॅट देण्याची एक परंपरा निर्माण झाली आणि त्याच परंपरेला इसवी सन 1678 पासून हॅट्रिक या नावाने संबोधण्यात आलं आणि तो हॅट्रिक हा शब्द सध्या क्रिकेटमध्ये प्रचलित झालाय. अशी आख्यायिका, असा इतिहास हा निश्चितपणे हॅट्रिक या शब्दाचा. आता योगायोग जुळून आला. फलंदाज सिद्धने पहिल्या डावात सलग 3 चेंडूंवर 3 षटकार टोलवले आणि त्यामुळेच इसवी सन 1658 पासून H.H. स्टीफन्सन यांच्या कारकिर्दीपासून सुरू झालेला हॅट्रिकचा इतिहास आज या मोरजिमच्या मैदानावर विशद करण्याची संधी मिळाली. ती खेंडीर बॉईज मोरजिम चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या निमित्तानं. परत एकदा काही क्षणांच्या विश्रांतीनंतर मैदानावर सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज नामदेव सज्ज होतोय. चेंडू मैदानाच्या बाहेर बराच दूरवर प्रवास करतोय, गहाळ होतोय आणि त्या जागी पर्यायी चेंडू या ठिकाणी पूर्वीला जातो. मात्र कौतुक करावं लागेल, स्वयंसेवकांचे जीवाची बाजी लावतायत आणि या ठिकाणी गहाळ झालेला चेंडू परत एकदा मैदानावर आणण्याचं कार्य हे केलं जातंय. एकदा नामदेव गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी काहीशा धीम्या गतीचा चेंडू, फटका, परत एकदा मोठा टोलवण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न फसतोय, चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडू सह या ठिकाणी सुरुवातीची 2 षटकं म्हणजे पॉवर प्लेची षटकं ही संपुष्टात येत आहेत आणि 2 षटकांच्या सांगतेकरी 97 धावांचा पाठलाग करताना 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक दिसतोय आपल्यास. तो अर्थातच या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या अरंबोल बॉईज क्रिकेट संघाचा म्हणजे अजूनही 80 धावांचा किल्ला गाठायचा आहे आणि 5 षटकांचा खेळ हा शेष आहे. ज्या 5 षटकांमध्ये एक षटक महत्वपूर्ण म्हणजे पिंक बॉल षटक, जे डावातील 4थं षटक असेल. मैदानावर जाऊया. 3ऱ्या षटकाची सुरुवात होते. गोलंदाजीमध्ये निश्चितपणे बदल होईल आणि हा बदल म्हणून या ठिकाणी गोलंदाज सिद्ध याची वर्णी लागते. ज्या सिद्धनं तोडफोड फटकेबाजी करत या ठिकाणी षटकारांची हॅट्रिक साध्य करत तब्बल 28 धावांची विस्फोटक खेळी 3 षटकार व 2 चौकार यांच्या मदतीनं या मैदानावर साकारली. फटका टोलवण्याचा प्रयत्न, फटका सरळ गोलंदाजाच्या दिशेनं, मात्र एवढा वेगवान फटका होता की गोलंदाजाची शारीरिक भाषा सांगते जो आघात त्याच्या हातावर झाला त्या आघातानं स्पष्टता या फटक्या मागे असलेल्या ताकदीची ही व्यक्त होते. 1 धाव मिळते. ते अर्थातच या ठिकाणी नितेशला 1 धाव मिळते. अरंबोल बॉईज क्रिकेट संघाला ज्या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 18 धावांवर. मोठे फटके टोलवावे लागतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्ध सज्ज. रिव्हर्स स्वीपचा फटका, 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरत या ठिकाणी डीप थर्डमॅन सीमारेषा पार करतोय. जोखीम निश्चितपणे घेतोय तो फलंदाज अर्थातच सचिन. जोखमीमध्ये उत्तीर्ण होतोय. 2 टोलेजंग षटकार, 1 नेत्रदीपक चौकार सचिनच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि या चौकारानं तब्बल 22 धावांवर विसावला जातोय. तो अरंबोल बॉईज क्रिकेट संघ 97 धावांचा पाठलाग करताना मैदानावर. डू ऑर डाय म्हणजे जिंकू किंवा मरू अशा पद्धतीचा हा सामना. या स्पर्धेच्या अस्तित्वाची लढाई अरंबल वर्सेस अस्नोडा या 2 संघादरम्यान. त्यावेळी काहीशा वेगानं फेकलेला चेंडू, फलंदाजाच्या मनात नक्की काय चाललंय हे हेरलं जातंय. गोलंदाज सिद्ध याच्या करवी आणि त्यानंतर उजव्या यष्टीवर जखड बंद करून ठेवणारा एक वेगवान चेंडू फेकला जातोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय 22 धावा या धावफलकावर. याही वेळी एक बहारदार चेंडू, यष्टीमागे यष्टीरक्षक पुण्याजी कलगुटकर याचं कौतुक करावं तेवढं थोडं, कारण यष्टांना अगदी अलगद तो चिकटून उभा आहे आणि मोठा फटका मारण्यापासून फलंदाजाच्या पवित्राला रोखण्याचं कार्य मैदानावर पुण्याजी कलगुटकर हा करतोय.
यावेळी रिव्हर्स स्वीपचा पवित्रा चेंडूचा प्रवास होतोय तो अर्थात एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. त्या ठिकाणी वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, निश्चितपणे या ठिकाणी 2 धावा पूर्णत्वास नेल्या जात आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न काही होत नाही. 2 धावांनी या ठिकाणी धावसंख्येत बदल, धावसंख्या 24 धावा. धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. दुसऱ्यापासून नितेश करेकर समजुतीचा सल्ला आपल्या साथीदाराला देतोय की फटका मारण्याची संधी होती तुला मिड विकेटला, तू प्रयत्न करतोय चेंडूचा प्रवास टीप लॉंग ऑफला घडवायचा, त्यामुळे या प्रयत्नात निश्चितपणे तुला काही सफलता मिळाली नाही, नुकसान होते आपल्या संघाचं, असा काहीसा या ठिकाणी दिलासा देणारा शब्द हा नितेशचा. परिणामतः षटकाची सांगता होते ती तिसऱ्या 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या सांगतेखेरीज 24 धावा धावफलकावर. 4थं षटक हे या स्पर्धेच्या रीतिरिवाजानुसार, स्पर्धेच्या प्रथेनुसार खेंडीर बॉईज मोरजिम चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चा पिंक बॉल षटक मंदार मोहनजी पोके पुरस्कृत भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा आणि त्यांच्या संकल्पनेतनं 4थं षटक हे पिंक बॉल षटक म्हणून या ठिकाणी गणलं जाते. त्या षटकाची सुरुवात होते गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी बदल होतोय की नाही ते पाहायचं आहे. मात्र स्ट्राईकला या ठिकाणी फलंदाज नितेश करेकर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन साळगावकर याची वर्णी लागते. स्ट्राईकला नितेश. उजव्या यशीच्या बाहेर जाणारा चेंडू सोडून दिला जातोय. वाईटची अपेक्षा निश्चितपणे फलंदाजला होती, मात्र पंच सांगतायत की चेंडू हा गोलंदाजाच्या खाती मी नोंदवतोय. एक निर्धाव असा चेंडू. 24 धावा या धावफलकावर. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 4थ्या षटकाच्या सुरुवातीस. परदा रोहन गोलंदाजी मार्कवर सज्ज. मिनी हेलिकॉप्टर उडविण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू विथ अलाउंड द कार्पेट म्हणजे जमिनीलगत प्रवास करतोय. केवळ एकेर धाव नितेश करेकरच्या खाती सहजगत्या प्राप्त होते. ज्या एकेर धावीने सांघिक पावशतक या ठिकाणी धावफलकावर अरंबल बॉईज क्रिकेट संघाचं हे झळकलं जातंय. नीटनिटकं आयोजन, उत्कृष्ट असं संयोजन आणि निश्चितपणे फलंदाजांना या ठिकाणी बॅटिंग पॅराडाईज म्हणून संबोधली जाणारी खेळपट्टी तयार केली जाते. ती निश्चितपणे दाद द्यावी लागेल सन्माननीय मन्नू गोसावी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. अतिशय सुरेख अशा प्रयत्नांनी त्यांनी ही खेळपट्टी बनवली आहे आणि या खेळपट्टीवर धावांचा पाऊस जो या ठिकाणी पडतोय त्या सन्माननीय मन्नू गोसावी आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन, मनपूर्वक आभार. कारण अशी दुर्मिळ अशी खेळपट्टी, बॅट्समन पॅराडाईज खेळपट्टी आपण या संपूर्ण स्पर्धेदरम्यान ही निर्माण केली आहे. गोलंदाजी मार्कवर रोहन सज्ज. आडव्या बॅटने फटका तोलवण्याचा प्रयत्न. एकेर डाव घेण्यासाठी साथ दिली जाते. अडचणीत नितेश येऊ शकला असता, मात्र पुनाजीची फेक यष्ट्यांचा काही वेध घेऊ शकत नाही आणि लेग बाईटच्या स्वरूपात, अवांतर धावेच्या स्वरूपात एकेरी धाव ही धावफलकाची मदत घडविते. या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 30 धावांवर. धावांचा पाऊस पाडावा लागेल. 97 धावांचा पाठलाग आपल्यास करायचा आहे, कारण यानंतर केवळ 3 षटकं ही शेष 30 धावा धावफलकावर. फुलटॉस मध्येचा चेंडू. यावेळी मात्र संधी हेरतोय. चेंडूचा प्रवास घडवितोय तो डीप लॉंग ऑनला चौकारासाठी. 4 धावांना धावफलक पुढे सरकतोय तो 34 धावांवर. तोडफोड फटकेबाजी अति आवश्यक आणि क्षमता तोडफोड फटकेबाजीची निश्चितपणे नितेश करेकरच्या मनगटात आहे आणि ती मनगटात असलेली आपली क्षमता सिद्ध करण्याची गरज ही नितेश करेकरसाठी, अरंबल बॉईज संघासाठी या ठिकाणी येऊन ठेपली आहे. 34 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रतिक्रिया रोहन साळगावकर. उजव्या यशीच्या बराच बाहेर जातोय चेंडू. यावेळी मात्र दोन्ही हाच अनुभवी पंच या ठिकाणी अमेय नाईक यांचे समांतर होण्यास कारणीभूत ठरवित आहेत. याचाच अर्थ एक वाईटची धाव एका अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 35 धावांवर. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 97 धावांचा पाठलाग करताना रोहन साळगावकर मंथन करतोय व खातरजमा करत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. धीम्या गतीचा हा चेंडू. प्रयत्न फसतोय.
चेंडू निर्धाव काढला जातोय. निर्धाव चेंडू अखेर या ठिकाणी खेळ समाप्त होतोय 4 षटकांचा. 4 षटकांच्या सांगते क्रीज या ठिकाणी धावसंख्या धाव फलकावर ही 35. पाठलाग करताना 97 धावांचा अजूनही तब्बल 62 धावा साथ देत आहेत. अवघ्या 18 चेंडूंचा खेळ हा बाकी. मात्र धाव फलकावर या ठिकाणी समीकरण पाहिलं तर काहीसा दूर विजयापासून जातोय तो अरंबल बॉयज क्रिकेट संघ. एखादा चमत्कारच या स्पर्धेमध्ये त्यांना कमबॅक करू शकेल आणि तो चमत्कार घडविण्यासाठी जो फलंदाज सक्षम मानला जातो तो स्ट्राईकवर असलेला नितेश गरेकर, त्याच्या साथीला फलंदाज सचिन महाले करामत घडवित आहेत की नाही हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. व परत एकदा आपल्या समोर येत आहेत उर्वरित 3 षटकांसाठी आमचे सहकारी सन्माननीय अशोक नाईक. थैंक यू डीजे, धन्यवाद समीर. 20 रन से थोड़ा सा ज्यादा रन रेट है मैच को जीतने के लिए और इसी बीच सामने से गेंदबाजी में नामदेव बाणावलीकर. लेग स्टंप से बाहर गेंद, तेज गेंद लेकिन लाइन पर भटके. वाइड बॉल का इशारा. 61 रन अभी भी चाहिए और खेल बाकी है 18 गेंदों का. 20 रन चाहिए हर ओवर के साथ हरमल बॉयज क्रिकेट टीम को इस मैच को जीतने के लिए. और फिर से परेशानी, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे. फिर से एक बार इशारा अंपायर का वाइड बॉल का और एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में. तो अभी भी 3 ओवर 18 गेंदों का खेल और मैच को जीतने के लिए चाहिए 60 रन. और थोड़ा सा मिस टाइम शॉट, क्या नो मैच लैंड में गेंद गिरते हुए शॉर्ट मिड विकेट पर. और जब तक विकेट कीपर जाते गेंद को फील्ड करते तब तक एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में. इस मैच के बाद मैच होगा जो बांदेश्वर शिवोली और रुचि स्पोर्ट्स मड़ेवाड़ इन 2 टीमों के बीच में. और देखना होगा इस फिलहाल ये मुकाबला किस तरह से समाप्त होता है. ओ क्लीन बोल्ड, एक बहुत ही अच्छा तेज यॉर्कर और एक बड़ी सफलता मिलते हुए मैदान पर राष्ट्रोली राकणेश्वर असनोड़ा क्रिकेट टीम को. डीजे रिवोना दी गोवा क्रिकेट टीम के साथ. लेकिन इस मैच में अब मात्र रनों के लिए संघर्ष हो रहा है. टारगेट है 97 रनों का और इसी बीच न्यू बैटर मैदान पर रितेश नाइक जो नए बल्लेबाज, लेफ्ट हैंडर बल्लेबाज मैदान पर. और बेहतरीन शॉट आते आते गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और इसी के साथ रितेश नाइक बिना खाता खोले 0 पर आउट होकर वापस. डीजे न्यू बैटर विशाल वाइंगणकर बल्लेबाजी के लिए मैदान पर. ड्राइव किया गेंद को ऑन साइड पर. देखने का एक सिंगल बनेगा जब तक काउ कॉर्नर पर फील्डर आते गेंद को फील्ड करते. विशाल ने अपना खाता खोला और इस मैच समाप्त होने के बाद हमारे जो बॉल बॉयज है आकाश और पडम्बा, ये मैच समाप्त होने के बाद आकाश
आप कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। छोटी गेंद टॉप एज लगा, शॉर्ट फाइन लेग पर एक आसान सा मौका निकला था, क्या छूटा। हुक करना चाहते थे, एक टॉप एज लगा था, एक मौका निकला था, शॉर्ट फाइन लेग पर फील्डर भी मौजूद था, लेकिन कैच छूटा। और जब तक गेंद को फील्ड करते तब तक एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। राउंड विकेट नामदेव बांडवलीकर, बहुत ही अच्छा ओवर चलता हुआ इस ओवर में 2 विकेट चटकाते हुए लगातार खेल जारी है 5वें ओवर का। अच्छी गेंद इस बार गली पर, फील्डर एक सिंगल, अच्छा थ्रो, बैकअप भी बहुत अच्छा किया आपने फॉलो थ्रू में। जो इस ओवर से पहले 21 का टारगेट था हर ओवर के साथ, और थोड़ा सा टारगेट रन रेट बढ़ चुका है इस ओवर के साथ। 5 ओवर का खेल समाप्त हुआ और 5वें ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 41, 41 रन 4 विकेट के नुकसान पर। तो अगले मैच के लिए हम कॉल कर रहे हैं दोनों कैप्टन रुचि स्पोर्ट्स मड़ेवाड़ और बांदेश्वर शिवोली, दोनों टीमों का हार्दिक स्वागत है इस किंडर बॉयज मोरजिम चैंप्स में। दोनों कैप्टन आपसे रिक्वेस्ट है, आइए प्लीज टॉस के लिए कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। दोनों टीमों का बहुत बहुत हार्दिक स्वागत। रुचि स्पोर्ट्स मड़ेवाड़ और बांदेश्वर शिवोली, इन 2 टीमों के बीच में जो आने वाला मैच खेला जाएगा। और ऑन साइड पर बहुत ही बेहतरीन शॉट, इस बार एक स्लॉग से डीप मिड विकेट पर, और गेंद चली गई सीमारेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। और इस बार सामने बॉलर के ऊपर से लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, बिल्कुल हमारे कैमरामैन ओमकार सावंत के बगल में बिल्कुल गेंद चली गई सीमारेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। कैप्टन बांदेश्वर शिवोली, कैप्टन आपकी टीम लिस्ट के साथ आइए प्लीज। कैप्टन टॉस के लिए जल्द से जल्द आइए। टोटल और इसी के साथ ये 50 रन पूरे होते हुए हरमल बॉयज क्रिकेट टीम के। बैकफुट पर इस बार पुल के ऑन साइड पर, लॉन्ग ऑन पर फील्डर है मौजूद, गेंद को उठाते फील्ड करते, और तब तक एक सिंगल आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। स्लोवर 1, लेकिन बहुत जल्दी पिक किया, एक बार फिर से बेहतरीन शॉट, वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, सीमारेखा से बाहर गेंद चली गई 6 रन के लिए। इसी बल्लेबाजी की जरूरी है अभी भी मैच को जीतने के लिए। मैच समाप्त नहीं हुआ मैं तो कहूंगा मैदान पर, क्योंकि ये बैटिंग पिच है, अच्छा विकेट है, और पिच क्यूरेटर सर मन्नू गोसावी और उनकी पूरी टीम को तो बिल्कुल दाद देनी पड़ेगी। बहुत अच्छा विकेट बनाया है मन्नू गोसावी। लेग स्टंप से बाहर वाइड बॉल का इशारा, और एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 61 टोटल। 36 रन चाहिए अभी भी। इस बार सामने देखना होगा, लॉन्ग ऑफ पर फील्डर से थोड़ी सी आगे गेंद गिरती हुई, 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। जब तक थ्रो पहुंचता गेंदबाज के हाथों में तब तक 2 रन पूरे होते हुए पुनः जी अपने बॉलिंग बार पर।
आखिरी ओवर 6 गेंदे और 33 रन। गेंद चली गई बाउंड्री लाइन पर, और जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। भाई तुमचं नाव बरं आहे टीमचं आणि एक्स्ट्रा प्लेयर धाडा, एक्स्ट्रा प्लेयर धाड, मार्किंग कर। शॉर्ट ऑफ लेन गेंद लेफ्ट आर्म राउंड विकेट, टिप पकाने के बाद कट होकर थोड़ी बाहर की तरफ निकली गेंद विकेट कीपर के हाथों में। और अब थोड़ा सा मैच फंस चुका है मैं कहूंगा। जिस टीम ने पहले मैच में शानदार ओपनिंग जोड़ी के बीच में साझेदारी बनाकर मैच को जीत दिलाई थी, और इस मैच में बल्लेबाजी में संघर्ष करना पड़ा। इसके बीच एक बड़ा शॉट बीच में लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में, और गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। मैदान पर सामने लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद सिक्सर 6 रन के लिए, और 6 रन बढ़ गए स्कोर के खाते में। और इन 6 रन के साथ स्कोर हो चुका है टोटल 75 रन। एक मिनी हेलीकॉप्टर और लॉन्ग ऑफ पर फील्डर गेंद को फील्ड करते। तो इसी के साथ ये मुकाबला समाप्त होता हुआ। हरमल वॉइस आपका थैंक यू, इस टूर्नामेंट में आपने हिस्सा लिया। आने वाले टूर्नामेंट के